नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर-व्ही-डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, मेगा भरती, आरोग्य सेवक, पोस्टमॅन या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न आहे, 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. पुढचा आपण बघतो, संवेग ही कोणत्या प्रकारची राशी आहे? संवेग ही कोणत्या प्रकारची राशी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संवेग ही सदिश राशी या प्रकारची ती राशी आहे. पुढचा आपण सायट्रिक आम्लामध्ये कोणते पदार्थ आढळतात? सायट्रिक आम्लामध्ये कोणते पदार्थ आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सायट्रिक आम्लामध्ये संत्रे हा पदार्थ आढळतो. प्रश्न क्रमांक 5 उत्क्रांतीवादाचे जनक असे कोणाला म्हणतात? उत्क्रांतीवादाचे जनक असे कोणाला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चार्ल्स डार्विन्स यांना उत्क्रांतीवादाचे जनक असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न क्रमांक 6 कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सामान्य किंमत पातळीमध्ये घट झाली होती? कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये सामान्य किंमत पातळीमध्ये घट झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सामान्य किंमत पातळीमध्ये घट झाली होती. प्रश्न क्रमांक 7 भारतामध्ये प्रथम शून्य आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने मांडलेला आहे? भारतामध्ये प्रथम शून्य आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने सादर केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र या राज्याने तो सादर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 8 राष्ट्रीय विषाणू संस्था ही कोठे आहे? राष्ट्रीय विषाणू संस्था ही कोठे आहे? तर राष्ट्रीय विषाणू संस्था ही पुणे या ठिकाणी ही संस्था आहे. प्रश्न क्रमांक 9 भारत पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाच्या कोणत्या गोलार्धामध्ये आहे? भारत पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये तो कोणत्या गोलार्धामध्ये आहे? तर भारत हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाच्या पूर्व गोलार्धामध्ये तो आहे. प्रश्न क्रमांक 10 सतलज, झेलम आणि चिनाब या उपनद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? सतलज, झेलम आणि चिनाब या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिंधू या नदीच्या उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 11 भारतामध्ये मतदानाचा मर्यादित अधिकार कोणत्या कायद्याने प्रथम देण्यात आला होता? भारतामध्ये मतदानाचा मर्यादित अधिकार कोणत्या कायद्याने प्रथम देण्यात आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1909च्या कायद्याने तो देण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 12 डिफरेंट क्लासेस मिशनची स्थापना वीरा शिंदे यांनी कोठे केली होती? डिफरेस्ट क्लासेस मिशनची स्थापना वीरा शिंदे यांनी कोठे केली होती? तर त्यांनी ही स्थापना मुंबई या ठिकाणी त्यांनी स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 13 मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या भारतीय कुलगुरूचे नाव काय आहे? मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या भारतीय कुलगुरूचे नाव काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 के.टी. तेलंग या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणोत्तर चळवळीचा प्रचारासाठी मुकुंदराव पाटील यांनी कोणते साप्ताहिक सुरू केले होते? महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणोत्तर चळवळीच्या प्रचारासाठी मुकुंदराव पाटील यांनी कोणते साप्ताहिक सुरू केले होते? या ठिकाणी त्यांनी दीनमित्र त्यांनी हे साप्ताहिक सुरू केले होते. पुढचा प्रश्न क्रमांक 1 लोकहितवादी या नावाने कोणाला ओळखले जाते? लोकहितवादी या नावाने कोणाला ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 2 इतिहास प्रसिद्ध बक्सारची लढाई केव्हा झाली होती? इतिहास प्रसिद्ध बक्सारची लढाई ही केव्हा झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1764ला बक्सारची लढाई ही झाली होती. प्रश्न क्रमांक 3 स्वातंत्र्य चळवळीमध्ये खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये मार्शल लॉ पुकारला गेला होता? स्वातंत्र्य चळवळीमध्ये खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये मार्शल लॉ पुकारला गेला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर या शहरामध्ये मार्शल लॉ हा पुकारला होता.
प्रश्न क्रमांक 14, केसरी या वृत्तपत्राचे आद्य संपादक कोण होते? केसरी या वृत्तपत्राचे आद्य संपादक कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, गोगा आगरकर हे केसरी या वृत्तपत्राचे आद्य संपादक होते. प्रश्न क्रमांक 5, हु वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? हु वेअर द शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 6, कायमधारा पद्धतीचा जनक असे कोणाला संबोधले जातात? कायमधारा पद्धतीचे जनक असे कोणाला संबोधले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना कायमधारा पद्धतीचे जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 7, 1936 साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोठे भरले होते? 1936 सालचे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोठे भरले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, फैजपूर येथे ते अधिवेशन भरले होते. प्रश्न क्रमांक 18, 1919 साली सातारा येथे स्थापन झालेल्या रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य कोणते होते? 1919 साली सातारा येथे स्थापन झालेल्या रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य कोणते होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, स्वावलंबी शिक्षण या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. प्रश्न क्रमांक 9, लोकमान्य टिळकांनी पुणे येथे सार्वजनिक गणेश उत्सव केव्हा सुरू केला होता? लोकमान्य टिळकांनी पुणे येथे सार्वजनिक गणेश उत्सव केव्हा चालू केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, 1893 त्यांनी हा गणेशोत्सव सुरू केला होता. प्रश्न क्रमांक 10, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले आहे. प्रश्न क्रमांक 11, 1897 साली रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केलेली आहे? 1897 साली रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, स्वामी विवेकानंदांनी ही स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 12, कोणत्या कलमाचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा असा केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, कलम 32चा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा आत्मा असा केलेला आहे. प्रश्न क्रमांक 13, भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा कोणास देतात? भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपती यांच्याकडे तो आपला राजीनामा देत असतात. पुढचा प्रश्न पाहू, महाराष्ट्र हे निर्मितीच्या वेळी देशामधील कितव्या क्रमांकाचे राज्य होते? महाराष्ट्र हे निर्मितीच्या वेळी देशामधील कितव्या क्रमांकाचे राज्य होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, ते 14व्या क्रमांकाचे राज्य होते. पुढचा आपण बघतो, गाविलगड टेकड्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? गाविलगड टेकड्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर अमरावती या जिल्ह्यामध्ये गाविलगड ह्या टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक 3, राज्यामधील दक्षिण वाहिनी नद्या कोणत्या आहेत? राज्यामधील दक्षिण वाहिनी नद्या कोणत्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, 1 व 3 म्हणजेच वर्धा आणि वैनगंगा या राज्यामधील दक्षिण वाहिनी नद्या आहेत. प्रश्न क्रमांक 4, आपला विसंगत पर्याय ओळखायचा आहे. आपल्याला या ठिकाणी विसंगत पर्याय ओळखायचा आहे. तर या ठिकाणी विसंगत पर्याय होईल ऑप्शन क्रमांक 3, पाचगणी रायगड या ठिकाणी विसंगत पर्याय होईल. चिखलदरा अमरावती करेक्ट आहे. म्हैसमाळ औरंगाबाद करेक्ट आहे. महाबळेश्वर सातारा करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 5, बुटीबोरी ही आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोठे आहे? बुटीबोरी ही आशियामधील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोठे आहे? तर बुटीबोरी ही नागपूर या ठिकाणी ती आहे. प्रश्न क्रमांक 6, देशामधील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक करणारे बंदर कोणते आहे? देशामधील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक करणारे बंदर कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, JNPT रायगड या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या ठिकाणी ते विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 8, गुरुतागद्दी म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्रामधील जिल्हा कोणता आहे? गुरुतागद्दी म्हणून ओळखला जाणारा जिल्हा कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, नांदेड हा जिल्हा ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 9, कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्रे आहेत? कोणत्या
प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त वन क्षेत्रे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या विभागामध्ये सर्वात जास्त वन क्षेत्रे आहेत. प्रश्न क्रमांक 10 भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 29 किमी ही भारताची पूर्व पश्चिम लांबी आहे. प्रश्न क्रमांक 11 चिल्का हे भारतामधील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोठे आहे? चिल्का हे भारतामध्ये सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा येथे चिल्का हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 12 कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे ओळखले जाते? कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोसी नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हटले जाते. तर प्रश्न क्रमांक 13 रावत भाटा हा सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर रावत भाटा हा राजस्थान या राज्यामधील अणुविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 14 भारतामधील कोणते ठिकाण हे जगातील 7 आश्चर्यापैकी एक आहे? भारतामधील कोणते ठिकाण हे जगातील 7 आश्चर्यापैकी एक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ताजमहल हे आहे. प्रश्न क्रमांक 15 कोणता परिणाम पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे होत नाही? कोणता परिणाम पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे होत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दिवस रात्रीची निर्मिती त्यामुळे होत नाही. प्रश्न क्रमांक 16 दुहेरी राज्यव्यवस्था कोणी चालू केलेली आहे? दुहेरी राज्यव्यवस्था तर दुहेरी राज्यव्यवस्था ही रॉबर्ट क्लाइव्ह यांनी दुहेरी राज्यव्यवस्था ही चालू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 17 1855 मध्ये संताळाचा उठाव कोठे झाला होता? 1855 मध्ये संताळाचा उठाव हा बिहार या ठिकाणी झाला होता. प्रश्न क्रमांक 18 भारताचा पहिला व्हॉइसरॉय म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारताचा पहिला व्हॉइसरॉय हे लॉर्ड कॅनिंग या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 1919 साली केलेला कायदा कोणता आहे? 1919 साली केलेला कायदा कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मॉन्टेगू चेम्सफोर्ड हा कायदा 1919 साली केलेला कायदा आहे. प्रश्न क्रमांक 20 वेदाकडे चला ही शिकवण कोणी दिलेली आहे? तर वेदाकडे चला ही शिकवण स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदाकडे चला ही शिकवण दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 21 बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले की ज्यांना मुंबईचा सिंह असे म्हटले जाते? बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले की ज्यांना मुंबईचा सिंह असे म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 फिरोजशाह मेहता या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 23 जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये तसेच मुस्लिम लीग व राष्ट्रीय सभा यांच्यामध्ये कोणत्या अधिवेशनामध्ये समझोता झाला होता? जहाल मवाळ तसेच मुस्लिम लीग व राष्ट्रीय सभा यांच्यामध्ये कोणत्या अधिवेशनामध्ये समझोता झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1936 लखनौ अधिवेशन या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न पाहूत. प्रश्न क्रमांक 1 पुढीलपैकी कोणता शब्द भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? पुढीलपैकी कोणता शब्द भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सहोदर या ठिकाणी शब्द समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक 2 चवदार तळे सत्याग्रह महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला होता? चवदार तळे सत्याग्रह हा महाराष्ट्रामधील रायगड या जिल्ह्यामध्ये झाला होता. प्रश्न क्रमांक 3 वंगबंधू असे कोणाला म्हणतात? तर वंगबंधू असे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 शेख मुजीबर रहमान यांना वंगबंधू असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 4 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 5 ड्युरँड लाईन खालीलपैकी कोणत्या दोन देशामधील सीमारेषा आहे? ड्युरँड लाईन तर ड्युरँड लाईन ही सीमारेषा पाकिस्तान अफगाणिस्तान या दोन देशामध्ये ड्युरँड लाईन
ही सीमारेषा आहे. प्रश्न क्रमांक 6 अर्धापुरी ही जात कोणत्या फळाची जात आहे? अर्धापुरी ही कोणत्या फळाची जात आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केळी या पिकाची अर्धापुरी ही जात आहे. प्रश्न क्रमांक 7 रेशीम उत्पादनामध्ये सर्वाधिक अग्रेसर राज्य कोणते आहे? रेशीम उत्पादनामध्ये सर्वाधिक अग्रेसर राज्य कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक हे राज्य रेशीम उत्पादनावर अग्रेसर असणारे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 8 युनिफेम ही संज्ञा कशा संबंधीची आहे? युनिफेम ही संज्ञा कशा संबंधीची संज्ञा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्त्रिया संबंधीची ही संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी विशेष नाम आपल्याला ओळखायचे आहे. खालीलपैकी आपला विशेष नाम ओळखायचे आहे. तर या ठिकाणी नर्मदा या ठिकाणी विशेष नाम होईल. प्रश्न क्रमांक 10 सरस्वती पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? सरस्वती पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 साहित्य या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 इतिहासकालीन पावनखिंड कोणत्या गडाजवळ आहे? इतिहासकालीन पावनखिंड कोणत्या गडाजवळ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विशाळगडाजवळती आहे. प्रश्न क्रमांक 12 एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर या ठिकाणी ते अधिकार लोकसभेचे सभापती त्यांना तो अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 13 त्वांशकद कराराच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? त्वांशकद कराराच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लाल बहादूर शास्त्री त्यावेळी पंतप्रधान होते. प्रश्न क्रमांक 14 परभाषी आपला शब्द ओळखायचा आहे. परभाषी आपला शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पेशवा या ठिकाणी परभाषी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 15 बाल कुपोषणासंबंधी कार्य करणारे समाजसेवक कोण आहेत? बाल कुपोषणासंबंधी कार्य करणारे समाजसेवक कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बाबा आमटे हे बाल कुपोषणासंबंधी कार्य करणारे समाजसेवक आहेत. प्रश्न क्रमांक 1 वाक्य प्रकार ओळखा. मी आज अभ्यास करणार आहे हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर हे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हे विधानार्थी या प्रकारचे ते वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 2 पुढील शब्दाची आपल्याला संधी सोडवायची आहे. तर वाग्यविहार तर वाग्यविहारच्या आपल्याला संधी करेक्ट संधी सोडवायची आहे. तर वाग्यविहार या ठिकाणी करेक्ट संधी होईल. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी करेक्ट संधी होईल. प्रश्न क्रमांक 3 प्रयोग ओळखा. आम्ही पुस्तक वाचले. आम्ही पुस्तक वाचले तर आपला प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्मणी प्रयोगाचे हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 4 शब्दसमूहाबद्दल एक शब्द घ्या. ज्याला कशाची उपमा देता येत नाही त्याला काय म्हणतात? ज्याला कशाचीच उपमा देता येत नाही तर त्याला या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अनुपम या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 देवारे या केवलप्रयोगी अव्ययाचा आपला प्रकार ओळखायचा आहे. देवारे या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शोकदर्शक या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मी नेहमी काम करतो वाक्याचा काळ ओळखा. मी नेहमी काम करतो तर आपल्याला वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रीती वर्तमान काळाचे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 7 पंचारती हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? पंचारती हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? तर हा द्विगु या प्रकारचा तो सामासिक शब्द आहे. प्रश्न क्रमांक 8 गुलाबाची फुले विविध रंगी असतात हे वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे? गुलाबाची फुले विविध रंगी असतात हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर या ठिकाणी हे वाक्य केवल वाक्य या प्रकारचे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 9 प्रश्न क्रमांक 10 अक्काबाईचा फेरा येणे याचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? अक्काबाईचा फेरा येणे याचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अत्यंत गरिबी येणे या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11
पुढील वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? नाटक संपले आणि आम्ही घरी आलो. तर ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची वाक्यरचना आहे? तर ही संयुक्त वाक्य या प्रकारची ती रचना आहे. प्रश्न क्रमांक 12वा, पुढील वाक्यातील आपला उद्देश ओळखायचा आहे. पावसाळ्यामध्ये आकाश ढगाळलेले दिसते, तर आपल्या वाक्यातील उद्देश ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आकाश या ठिकाणी उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 16वा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोठे आहे? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोठे आहे? तर या ठिकाणी उत्तराखंड या राज्यामध्ये जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे. प्रश्न क्रमांक 17वा, अनुवांशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे संचित होते? अनुवांशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे संचित होते? तर ते DNA यामुळे ती संचयित होते. गुरु या ग्रहाला एकूण किती उपग्रह आहेत? गुरु या ग्रहाला एकूण किती उपग्रह आहेत? तर त्याला एकूण 63 उपग्रह हे आहेत. प्रश्न क्रमांक 19, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंध आहे? कुचिपुडी, तर कुचिपुडी हा आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. हसवणारा वायू कोणता आहे? तर या ठिकाणी नायट्रस ऑक्साईड हा हसवणारा वायू आहे. प्रश्न क्रमांक 21, प्राणवायूचा शोध कोणी लावलेला आहे? प्राणवायूचा शोध कोणी लावलेला आहे? तर जोसेफ प्रिस्टले यांनी प्राणवायूचा शोध लावलेला आहे. मित्रांनो, अनअकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे. सिलेक्ट युअर गोलमध्ये MPSC टाकायचं आहे आणि इन्व्हाइट कोडमध्ये RVD10 हा कोड टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण असणारे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. दुसरा आहे यशाची किल्ली महास्पर्धा. राज्यसेवेसाठी सर्वात मोठी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे. या टेस्ट सिरीज तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी CSATचे आणि GSचे महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले जातील. यामधले सर्व पेपर हे मराठीमध्ये आहेत. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. तिसरा आहे मिशन वर्दी पोलीस भरती संपूर्ण बॅच. ही एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. जे विद्यार्थी पोलीस भरती तयारी करतात त्यासाठी एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता. चौथा आहे चाणक्य MPSC कॉम्प्रिहेन्सिव्ह राज्यसेवा बॅच. ही एक MPSCसाठी महत्त्वपूर्ण बॅच आहे. या पण बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता. चौथा आहे पोलीस भरती मोफत टेस्ट सिरीज. ऑनलाईन जगामध्ये सर्वात मोठी पोलीस भरतीसाठी सर्वात मोठी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे. आपला अभ्यास किती झालेला आहे यामधून आपण नक्कीच चेक करू शकता. यामधले सर्व पेपर हे मराठीमध्ये आहेत. लिंकला क्लिक करून तुम्ही पोलीस भरती टेस्ट सिरीज जॉईन करू शकता.